अधिकाऱ्यांकडून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। मिरज, वाळवा आणि शिराळा या भागातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याची एक तुकडी सांगलीत दाखल झाली आहे। 90 जवान आणि 10 अधिकाऱ्यांचा या तुकडीत समावेश आहे। जिल्हाधिकारी यांनी ही माहिती दिली असून दरम्यान सांगली कर्नाळा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची देखील माहिती दिली आहे। तर काही आपण ही सध्याची थेट दृश्य पाहतोय। सांगलीमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। भारतीय सैन्याला आता पाचारण करण्यात आलेलं आहे। एक तुकडी सध्या पूर स्थितीचा आढावा घेत आहे। सर्व नागरिकांना म्हणजे 40 फुटापासून ते 45 फुट ज्या भागामध्ये पाणी जातं त्या भागातील नागरिकांना जाणीव जागृती करून तयारीसाठी सूचना दिलेल्या आहेत। नागरिकांना आवाहन करण्यात येतं की बाबा पॅनिक होण्याची किंवा घाबरून जाण्याची गरज नाही। पाण्याची पातळी ही हळूहळू वाढत आहे, पण कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी महानगरपालिका प्रशासन सज्ज आहे। ज्या ठिकाणी पाणी भरण्याची शक्यता आणि पाणी भरायला सुरुवात झालेली आहे त्या दोन्ही बाजूंनी बॅरिकेड लावून रस्ते बंद केलेले आहेत, जेणेकरून आर्मी जवान आणि एनडीआरएफचे जवान यांना काम करायला सोपं जाईल। सरकारी घाट असू द्या, समर्थ घाट, माई घाट आणि नवीन बायपास ब्रिज, आयर्विन ब्रिज या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी कुठल्याही व्यक्तींना गर्दी करण्यास मनाई करण्यात आलेली आहे।